महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर गेल्या 4 दशकांपासून एक असे व्यक्तिमत्व तळपत होते, ज्याने सत्तेच्या समीकरणांना केवळ स्पर्शच केला नाही, तर ती समीकरणे स्वतःच्या अटींवर वळवली. अजित आनंदराव पवार, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र दादा या नावाने ओळखतो. त्यांचा राजकीय प्रवास हा केवळ एका घराण्याचा वारसा नव्हता, तर तो सहकारी चळवळीतून तावून सुलाखून निघालेला एक प्रशासकीय नमुना होता, असं म्हणायला हरकत नाही. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाले, परंतु त्यांनी मागे सोडलेला राजकीय वारसा, प्रशासकीय शिस्त आणि सत्तेच्या संघर्षाची गाथा महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर राहील. या व्हिडिओमध्ये अजित पवारांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंतच्या सर्व घडामोडींचा सखोल आढावा आपण थोडक्यात घेऊया. अजित पवारांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. त्यांचे कुटुंब महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात खोलवर रुजलेले होते. त्यांचे वडील अनंतराव पवार हे प्रसिद्ध राजकमल स्टुडिओमध्ये कार्यरत होते. अजित पवारांचे बालपण शेती आणि सहकाराच्या वातावरणात गेले, ज्यामुळे त्यांच्यावर ग्रामीण अर्थव्यवस्थेचे संस्कार झाले. वयाच्या 18व्या वर्षी पितृक्षेत्र हरपल्यानंतर त्यांच्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी आली. या परिस्थितीमुळे त्यांचे औपचारिक शिक्षण उच्च माध्यमिक स्तरांपर्यंतच मर्यादित राहिले, परंतु अनुभवाच्या शाळेत त्यांनी घेतलेले धडे कोणत्याही पदवीपेक्षा मात्र श्रेष्ठ ठरले. अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे. शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची मुहूर्तमेढ ज्या बारामतीत रोवली, त्याच मातीत अजित पवारांनी आपल्या राजकारणाचे पहिले धडे गिरवले. त्यांच्या कुटुंबात पत्नी सुनेत्रा पवार, ज्या स्वतः राज्यसभा खासदार आहेत, आणि पार्थ व जय हे 2 पुत्र आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार क्षेत्र हे सत्तेचे मुख्य केंद्र मानले जाते. अजित पवारांनी 1982 मध्ये बारामती येथील एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर निवडून येऊन आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. हे केवळ एक पद नव्हते, तर ग्रामीण भागातील लोकांशी नाळ जोडण्याचे ते एक प्रभावी साधन होते. 1991 मध्ये त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हणजेच PDC बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि सलग 16 वर्षे या पदावर राहून बँकेला सक्षम करण्याचं काम केलं. या माध्यमातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने, दूध संघ आणि स्थानिक बँकांचे असे एक जाळे विणले, ज्याने त्यांना राजकीयदृष्ट्या अभेद्य बनवले. सहकार क्षेत्रातील त्यांची ही पकड इतकी मजबूत होती की सत्तेत असो वा नसो, ग्रामीण अर्थकारणावर त्यांचे नेहमीच वर्चस्व राहिले. अजित पवारांची संसदीय कारकीर्द 1991 मध्ये सुरू झाली, जेव्हा ते बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. मात्र त्याच वर्षी शरद पवार नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले आणि अजित पवारांनी त्यांच्यासाठी आपली खासदारकी सोडली. त्यानंतर त्यांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश केला आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकली. तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत बारामती विधानसभेचे सलग 7 वेळा प्रतिनिधी राहिले. नोव्हेंबर 2024च्या निवडणुकीत त्यांनी 8व्यांदा 1 लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवून आपला करिश्मा पुन्हा एकदा सिद्ध केला. पुढची माहिती पुढील व्हिडिओमध्ये.